युद्धाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। भारत आणि पाकिस्तान डीजीएमओमध्ये चर्चा झाली। हॉटलाईनवरून दोन्ही देशाच्या डीजीएमओमध्ये चर्चा झाली। यावेळी चर्चेत शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही याची पाकिस्तानकडून ग्वाही देण्यात आली आहे अशी माहिती मिळते। पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर देत चीनी मेड मिसाईल, तुर्कीचे ड्रोन हवेतच उद्ध्वस्त केले आहेत अशी माहिती एअर फोर्सने दिली आहे। पाकिस्तानची अवस्था कशी बिकट झाली आहे हे पत्रकार परिषदेत दाखवलंय। पाकिस्तानचे PL-15 मिसाईल उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलंय। समझने वालों को इशारा काफी है। भविष्यामध्ये कारवाईसाठी आमच्या यंत्रणा सज्ज आहेत। हल्ला केल्यास जशास तसं उत्तर देऊ असा इशारा भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानला दिलेला आहे। पाकिस्तान आणि भारतातल्या शस्त्रसंधी दरम्यान तिसऱ्याला तोड घालायची काय गरज असा संतप्त सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय। शिमला करारानुसार दोन्ही भारत पाकिस्तानच्या प्रमुखांनी बोलणं अपेक्षित आहे। तिसरी व्यक्ती यात बोलू शकत नाही असं देखील ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत पवार म्हणाले आहेत। नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला हिंदुस्थान काय आहे हे दाखवून दिलंय असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले आहेत। हिंदुस्थानमध्ये जी गुंडगिरी, दादागिरी त्यांच्या दहशतवादी कृत्याच्या माध्यमातून सुरू होती त्यांना धडा शिकवायचं काम केलंय। लोक त्यांच्या बरोबर आहेत असंही सरनाईकांनी म्हटलंय। ते वर्ध्यात बोलत होते। सोशल मीडियावर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याप्रकरणी पुण्यातल्या 19 वर्षाच्या तरुणीला अटक करण्यात आली होती। या प्रकरणाचा आता ANI आणि ATS कडून तपास सुरू आहे। या तरुणीचे सोशल मीडिया अकाउंट तपासण्यात आले असून न्यायालयानं तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावलेली आहे। सध्याची परिस्थिती सुरळीत झाली असली तरी जम्मूमधल्या शाळा मात्र उद्या बंदच राहणार आहेत। वैद्यकीय महाविद्यालये वगळता जम्मू प्रांतातल्या सगळ्या शाळा, सगळी महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत अशी माहिती आता विभागीय आयुक्तांनी दिली आहे। युद्धजन्य परिस्थिती निवळताच पंढरपुरात दर्शनासाठी गर्दी वाढली। राज्यातल्या अनेक तीर्थक्षेत्रांवर हाय अलर्ट जारी केलेला, त्यामुळे भाविकांची संख्या रोडावली होती। तणाव थोडा कमी झाल्यानं विठू माऊलीच्या दर्शनाला गर्दी वाढली आहे। दर्शनासाठी किमान 4 ते 5 तास लागतायत। पंढरपूरचं नव्हे तर इतर अनेक तीर्थक्षेत्रांवर सुद्धा दर्शनासाठी भाविक गर्दी करतायत।